मग मला माफ कर, मी चुकले. मला चांगलं माहिती या घरातल्या कुठल्या गोष्टीवर तुझी नजर येते, म्हणूनच माझ्या मुलाला गुंडाळलंस ना तू. मी चुकले ग, माफ कर मला. माझा मुलगाच माझा राहिला नाहीये तुझ्यामुळे, आणि तुला तर मी कधी आपली मानूच शकत नाही. तू हवी ती शिक्षा मला दे. चूक मी नाही तू केलीयस या घरात येऊन, आणि माझ्या मुलांनी केलीये तुला या घरात आणून. हे सगळं थांबव आता, सगळं थांबव. हात जोडते तुझ्या पुढे, सगळं थांबव आता. आयुष्यात पहिल्यांदाच का कोणास ठाऊक, पण मला हे सगळं पटतंय. मी जे काही सांगितलं, जे काही समजवलं, ते मला करेक्ट वाटतंय. आणि मला असं वाटतंय की मावशीला माझ्यापेक्षा जास्त तुमची गरज आहे. तुम्ही मावशीला या सगळ्यातून बाहेर काढू शकाल. माझी, अरे मी डॉक्टर की सोडून अनेक वर्ष झाली आता. हो, तरी तुम्ही मला आणि प्रियंकाला इतकं समजवलं, आणि ह्याच एक्सप्लेनेशनची, स्पष्टीकरणाची गरज मावशीला आहे. तुम्ही प्लीज या ना आमच्यासोबत. अरे पण अण्णा प्लीज प्लीज चला ना. प्लीज. ठीक आहे. रमा, कुठे गेली होतीस? मी इथेच होते, जवळपास. जवळपास म्हणजे नक्की कुठे? मी हे आणायला गेले होते. काय हे? अंगारा आहे. दत्ताचा अंगारा. मगाशी खिडकीजवळ उभी होते ना मी, तेव्हा मी आरतीचा आवाज ऐकला. मी शोधत निघाले तर समोरच दत्ताचं देऊळ दिसलं. आईंची श्रद्धा आहे ना, म्हणून अंगारा घेऊन आले.
सर तुमच्या मावशी. काय झालं मावशी? सिद्धार्थ, मावशी सिद्धार्थ, मावशी सिद्धार्थ, हे ती आली होती. मंगल आली होती. मावशी मी तिची माफी मागितली. तिला म्हटलं माझ्या पापाचं ओझं माझ्या मुलांवर नको टाकूस. मला माफ कर. आणि तिने माफ केलं मला. माफ केलं. ती गेली. ती गेली सिद्धार्थ. ती मुक्त झाली. मलाही मुक्त केलं तिनं. प्रियंका, प्रियंका, दोघं कायम बरोबर राहा. कधी वेगळं होऊ नका. हो मावशी. कुणासाठी पण नाही.
रमा, मला तुझ्याशी बोलायचंय, पण एकांतात. रमा, चल आता आता फार बोलू नकोस तू. आराम करून घे. हा आराम कर. रमा, रमा कुठे आहे? रमा, अरे आता तर होती. ती ती गेलीये मग अशी. रमाने तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी अंगारा आहे. दत्त मंदिरातून आणलंय तिने. माझ्यासाठी हो, तू लवकर बरी व्हावीस, तुला बरं वाटावं म्हणून ती मंदिरात गेली होती तुझ्यासाठी. माझं चुकलं, माझं खरंच चुकलं रे तिच्या बाबतीत. चुकले रे सिद्धार्थ, मंगलच्या बाबतीत चुकले, तशीच रमाच्या बाबतीत पण चुकले. तिचा तिचा काही दोष नव्हता रे. हे सगळं मंगल घडवून आणत होती. कधी स्वतः तर कधी तिच्या करवी. नाही मावशी, नाही, असं नसतं ग. आणि आताही सांगतोय, मंगल वहिनी तिच्या करवी या सगळ्या गोष्टी घडवून घेतीये हेही चुकीचं आहे. असं नसतं ग मावशी. नाही नाही सिद्धार्थ, या गोष्टी कुणालाच कळत नाहीत. या गोष्टी फक्त त्यांनाच कळतात जे या जगाच्या पलीकडे जाऊन आलेत. मी 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 मरणाच्या दारात जाऊन आली आहे सिद्धार्थ. तिथे मी पाहिलं ना आपल्या लोकांना. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. आणि माझ्यासाठी ती सगळी खरी आहेत. पण तुला खरी वाटावीत म्हणून माझ्याकडे काहीच पुरावे नाही आहेत. अगं मावशी, एखाद्याचा जीव घेण्यापेक्षा त्याच्या जिवारी लागेल असं बोलणं वागणं जास्त घातक असतं. त्या जखमा कधीच भरून येत नाहीत. मी मंगलच्या बाबतीत वागले तसंच रमाच्या आई बाबतीत वागले. मला मावशी काय करते? मला रमाची माफी मागायची. मला रमाची माफी मागायची. अगं काय करतेस, काय करतेस? मला माफी मागायची. ठीक आहे, तू काय करतेस? तू आराम कर, मी तिला घेऊन येतो. तू आराम कर. आलो. मावशी मावशी ती येईल. सिद्धार्थ गेलाय ना आता. हा तुम्ही आराम करा प्लीज.
मी चहा घेत नाही. आणि चुकून तशी कधी वेळ आली तर पाठीमागून तर मुळीच घेत नाही. तेव्हा तू अशी मागे कशाला उभी राहतेस? अशी पुढे ये आणि बघ तुला काय बघायचं समोरून ते. हं? हा काही जादूटोणा नाहीये किंवा माझ्या पाठीला डोळे आहेत असंही नाही. आलं घालून मस्त चहा केलायस तो सुवास घरभर दरवळतोय आणि चाहूल लागतेच की कुणाच्या येण्याची. ह्या नुसत्या सुवासानं इतकी तरतरी आली आहे की माझं चहा न पिण्याचं व्रत मोडायला हरकत नाही आज. रमा, रमा, डॉक्टर साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही यावेळी हॉस्पिटलमध्ये? काय झालं? माझ्याकडे तुमच्यासाठी काही गुड न्यूज आणि काही बॅड न्यूज आहे. बोला. लंबी कहाणी आहे. आपण जरा शांतपणे बसून बोलू शकतो का? तुझी उलट तपासणी घेणारा पोलीस नाहीये मी, त्यामुळे एवढं अस्वस्थ होण्याचं काहीच कारण नाही. हा, मग विचारा ना जे विचारायला आलायत ते. तशी मला सवय झाली आहे. मला माहितीये तुम्ही काय विचारणार आहात. माझं आणि मंगलचा काय संबंध आहे? तिचं आणि माझं काही नातं होतं का मीच मंगल आहे? गैरसमज. चांगली समज असलेल्यांच्या डोक्याला देखील कधी कधी ही गैरसमजांची कीड लागते आणि ती झटकून टाकायला शब्दांची फुंकर घालावी लागते आणि त्यासाठी तोंडाची वाफ घालवावी लागते. तुझ्या बाबतीत लोकांनी जसे गैरसमज केले तसे तू माझ्या बाबतीमध्ये मनात सुद्धा आणू नको. मला मंगलची कथा ऐकायची नाहीये. ती ऐकायची असती तर मी तिच्याशी बोलायला बसलो असतो, पण मी आता तुझ्या समोर बसलोय तुझी कथा ऐकायला. सांगशील?